आज एकच दिवसभर गाणं असेल आता पेपर खतम होईपर्यंत. माझा पेपर आहे. सरांना स्कूल नाही टेकिंग सोबत म्हणून मॅडम लोक लहान पोरांना सर नसते. बॅग हा थांब घे झाली सरळ ते पण झाली. ते थोडीशी छोटी कर. हो बाय. पेन देऊ का नको. अरे बिना पेनचा आहे जाऊ दे. ओरल आहे आज. हो बाय. सोनवी गेलेली आहे स्कूलमध्ये. आजपासून तिचे पेपर स्टार्ट झालेले आहे. मी त्या मॅमशी पण बोलली. मला थोडंसं डाऊट होतं कारण मदत त्या बोलल्या होते की प्ले ग्रुपचं असल्यामुळे जनरली पेपर नाही घेतला जात. पण त्या दिवशी त्यांना विचारलं तर त्या बोलली की ती नर्सरीमध्ये बसते. ॲक्च्युली नर्सरीच्या स्टुडंटसोबत बसते क्लासमध्ये. सो त्यामुळे तिचे पेपर घेण्याचा त्यांनी विचार केला. सो आज आहे त्यांची ओरल इंग्लिशची. सो तिला पोएम्स येतात. जॉनीवाली जी पोएम आहे ती येते तिला. दुसरी एक पोएम पण येते. अर्धीच येते ॲक्च्युली हाफ येते. सो अर्धी लर्न करून दिले. बघू आता काय आहे तिचा रिझल्ट. आणि प्ले ग्रुप्स असल्यामुळे आम्ही काही तेवढं टेन्शन घेत नाही. एक पार्सल रिश्यू झालेला आहे. मला जस्ट थोड्या वेळा आधी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. त्याचं इंस्टाग्राम रील आहे ते आपल्या इंस्टाग्रामवर येईल आणि तिथेच प्रयत्न करेन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देण्याचं आणि इंस्टाग्रामवर पण तुम्हाला लिंक मिळेल. सो भरपूर मोठं पार्सल आहे आणि एवढ्या विचित्र पद्धतीने आणून दिलेलं आहे कुरिअरवाल्याने की पूर्ण याची हालत खराब आहे. एक टिप सांगते. असं जेव्हा आपण पार्सल बोलवतो जो अशा स्थितीत जर इश्यू होत असेल तर डायरेक्ट ओपन करताना त्याचा व्हिडिओ बनवायचा. यासाठी सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू की जेव्हा पण असे डॅमेज बॉक्स वगैरे आपल्याकडे रिश्यू होतं तर जनरली काय असतं आतमध्ये ब्रेकेबल जर वस्तू असल्या तर त्या फुटण्याचे किंवा फुटूनच आपल्याकडे रिश्यू झाल्याचे खूप जास्त चान्स असतात. सो अशा पण आपण पार्सल रिश्यू करतो. रिश्यू झाल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा. त्या पार्सल ओपन करताना आधी बाहेरचं दाखवायचं की या पद्धतीचं पार्सल मला रिसीव झालेलं आहे आणि आतमधल्या वस्तू ब्रेक आहेत. तसं पूर्ण व्हिडिओ बनवायचं. पूर्ण ओपन जोपर्यंत तुम्ही पार्सल ओपन करत नाही आणि त्या आतमधली वस्तू बाहेर काढत नाही सो तोपर्यंत कंप्लीट एक व्हिडिओ बनवायचा ॲज अ प्रूफ स्वतःकडे ठेवायचं. आणि अजून एक गोष्ट मी खूप नोटीस केली आहे स्पेशली मिशोवर. इन केस जसं आता याचंच गोष्ट झाली जर आपण एखादी वस्तू बोलवली जशी ही वस्तू मला रिसीव झाली आहे जर इन केस ही डॅमेज निघाली असती तर आता मला याला रिटर्न करायचं आहे. तर मिशोवर मी भरपूर जणांना बघितलं की कमेंट बॉक्समध्ये कमेंट घालतात की हा पार्सल मला रिटर्न करायचा आहे. सो तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्यामुळे तो पार्सल अजिबात रिटर्न जाणार नाही हे माइंडमध्ये सेट करून घ्या. आधी भरपूर जणांना असं वाटतं की आम्ही कमेंट करत आहोत तर तो मिशो रीड करेल कंपनी रीड करेल. असं नसतं. कंपनीपर्यंत तो मेसेज जातो की नाही ते पण आपल्याला माहिती नसतं. सो रिटर्न कसं करायचं. सो इथे साईडला ना मी स्क्रीन लावते की जेणेकरून तुम्हाला इझी होईल की ही रिटर्न प्रोसेस कशी केल्या जाते. इथं मिशोचं ॲप ओपन केलेलं आहे मी ॲज युजल तुम्ही जसं करत आहात तसं. त्यानंतर वरच्या साईडला प्रोफाईल दिसत असेल तुमची जिथं तुमचं नाव दिसतं त्याच्या साईडला एक पिक दिसत असेल तिथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तिथं अकाउंट तुमचं ओपन होतं. ओपन झाल्यानंतर ते नाव दिसतंय त्या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली पूर्ण तुमचे डिटेल्स मेन्शन असतात. तुमचं नेम मोबाईल नंबर ईमेल ID जेंडर आणि पिनकोड. सो असं ॲड्रेस आणि फुल तुमचं डिटेल्स त्यामध्ये इन्क्लूड होतं. सो पूर्ण हे फिल करायचं. त्यानंतर मी इथं बॅक आल्यानंतर खालच्या साईडला बँक अँड UPI ID UPI डिटेल्स तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करायचं. त्यामध्येच तुमच्या बँकचे पूर्ण डिटेल्स मेन्शन करावं लागतात. जर तुम्हाला बँकचे करायचं असेल तर बँकचे करू शकतो आपण. मी इथे UPI डिटेल्स घेतलेले आहे जेणेकरून फोनपेनी जर आपण पे करत आहोत तर त्याच अकाउंटला ॲज इट इज डायरेक्ट अमाऊंट रिटर्न होतो. आता एखादा प्रोडक्ट जर रिटर्न करायचं असेल तर त्याची प्रोसेस कशी करायची. सो खाली माय ऑर्डर्समध्ये जायचं. जिथून तुम्ही जेवढे पण ऑर्डर्स केल्या ते सगळे तिथे मेन्शन होणार. ऑर्डर केलेले जेवढे पण आयटम्स आहे शिप केलेले एक्सचेंज केलेले कॅन्सल केलेले सगळेच तिथं सगळे मेन्शन असतात. सो इथं मी एक पार्सल पिक करत आहे जो मला रिटर्न करायचा आहे रिसेंटली. सो त्या ओपन केलं मी क्लिक केलं त्यावर. त्यानंतर इथे खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर रिटर्न अँड एक्सचेंजचं ऑप्शन दिसत आहे. सो तिथे क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो. वेगवेगळे तिथे रिझन्स जे
रिझन्स आहेत जे आपल्याला पिक करायचे असतात रिटर्नसाठी किंवा एक्सचेंजसाठी. जसं फर्स्ट ऑप्शन मी नेहमी चूज करते, प्रॉडक्ट नॉट निडेड एनिमोर. जर तुम्हाला साईजचं ऑप्शन इश्यू असेल तर साईजचं घाला, किंवा फिटचं असेल किंवा तुम्हाला त्याच प्राईजमध्ये जर दुसरं प्रॉडक्ट मिळत असेल तर ते घालायचं. सो कुठलंही ऑप्शन चूज केल्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफेस समोर येतं आणि इथं 2 ऑप्शन येतं, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. सो रिटर्न आणि एक्सचेंज. जर रिटर्न करायचं असेल तर रिटर्न आणि एक्सचेंज करायचं असेल तर एक्सचेंज. सो खालच्या साईडला पिकअप ॲड्रेस आहे, पिकअप ॲड्रेस एकदा चेक करून घ्यायचं व्यवस्थित आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. अजून एक गोष्ट, जेव्हा पण आपण रिटर्न करतो, जरी तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी दिली असेल, म्हणजे प्रॉडक्ट आल्यानंतर जरी तुम्ही त्यांना अमाऊंट दिलं असेल थ्रू कॅश, तरी पण ती जी अमाऊंट आहे ती एक तर तुमच्या मिशो क्रेडिट किंवा ॲमेझॉन क्रेडिट जो पे बॅलन्स असतो तिथे, म्हणजे जे स्पेसिफिक त्या ॲपचं जे वॅलेट असतो तिथे कलेक्ट होतो किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये कलेक्ट होतो. सो तिथे ऑप्शन येतात, ते ऑप्शन चूज करायचं. सो अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स त्यामध्ये पुट करायचे, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही अप्लाय करताय रिटर्नसाठी. आता अप्लाय कसं करायचं, सो साईडला स्क्रीन दिसत आहे तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता की कशा पद्धतीने जी प्रोसेस आहे तुम्ही करू शकता. कारण तुमच्या कमेंट केल्यामुळे तो पार्सल ऑटोमॅटिक रिटर्न जाणार नाही, त्याची रिटर्न जी प्रोसेस आहे ही आपल्यालाच करायची. पार्सल रिटर्न झाल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला रिसीव होणार आहे, जरी तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी केली असेल तरी तुम्हाला ती कॅशमध्ये रिटर्न होणार नाही, ती डायरेक्ट तुमच्या अकाउंटलाच रिटर्न होईल. सो जो पण तुमचा अकाउंट चालू आहे किंवा फोनपेला कनेक्ट आहे अशा पद्धतीचे अकाउंट तुम्ही तिथे देऊ शकता. सो अशा पद्धतीने पूर्ण डिटेल करायचं आणि साईडला स्क्रीन दिसत असेल त्या पद्धतीने प्रोसेस करून जेव्हा पार्सल रिटर्न करतो आपण विदिन 2 to 3 days तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतं. आता माझ्या बाबतीत माझं अकाउंट म्हणजे ॲज अ क्रिएटर म्हणून माझं अकाउंट जे आहे ते व्हाईट लिस्ट आहे, त्यामुळे लगेच अमाऊंट जमा होते, कारण आम्हाला कंटिन्युअसली ते पार्सल ऑर्डर करून रिटर्न करावे लागतात. सो अशा पद्धतीने आपण करू. त्याचं मला पार्सल रिसीव झालेलं आहे. रिसीव झाल्यानंतर कंप्लीट मी याचा व्हिडिओ बनवलेला, कारण तुम्ही बघत असाल याची सिच्युएशन खूप विचित्र आहे. सो हे होतं आजचं, आणि ही जे पण काही प्रोसेस आहे तुम्ही आता बघितली ही या पद्धतीनेच फॉलो करायची, तेव्हाच तुमची जी अमाऊंट आहे ती रिटर्न होईल. नाहीतर भरपूरदा असं होतं ना. आणि दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट परचेस करताना पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही खालच्या साईडला स्क्रोल करत आहात त्यावेळेला तिथे लिहिलेलं असतं की हा प्रोडक्ट रिटर्न होणार आहे की एक्सचेंज होणार आहे की नॉन रिटर्नेबल, त्याच्यासाठी जे ठेवलेलं आहे कंपनीने. जनरली जसं काही लोशन झालं किंवा अशा वस्तू ज्या आपण अप्लाय करू शकतो, अशा ज्या वस्तू आहेत त्या नॉन रिटर्नेबल असतात, ह्या वस्तू कधीच रिटर्न होत नाही. लिपस्टिक झालं, तुमचं कॉम्पॅक्ट पावडर झालं, जर ह्या रिटर्नेबल असतात तर सगळ्यांनी यूज करून ते रिटर्न केलं असतं. सो या अशा वस्तूंसाठी रिटर्नेबल पॉलिसी नाही आहे, कुठल्याच प्लॅटफॉर्मवर नाही. या जशा वस्तू आहेत डेकोरच्या, या जरी आपण रिटर्न केलं तर दुसरा व्यक्ती यूज करू शकतो, त्यामुळे या वस्तू रिटर्न होऊ शकतात. सो खाली स्क्रोल केल्यानंतर तिथं लिहिलेलं असतं 7 days. नॉर्मली मिशोचं 7 days रिटर्न पॉलिसी आहे. 7 daysच्या आतमध्ये तिथं डेट मेन्शन केलेलं असतं. जेव्हा पार्सल डिलिव्हर होतं त्याच दिवशी तुम्हाला तिथं शो होतं की या डेटच्या आधीच तुम्हाला ते रिटर्न करायचं आहे. सो त्यानंतर जर तुम्ही रिटर्नचं अप्लाय केलं तर ती रिटर्न प्रोसेस कंप्लीट नाही होणार. दुसरी गोष्ट, मिंत्राचं जे आहे, मिंत्राचं आहे 7 daysचं रिटर्न पॉलिसी, 14 daysचं रिटर्न पॉलिसी. सो 14 days नंतर जर तुम्ही रिटर्न केलं तर ते रिटर्न नाही होणार. सो अशा पद्धतीचं ऑनलाईन शॉपिंग करताना 1-2 गोष्टी थोड्याशा माइंडमध्ये ठेवायचं आणि प्रत्येक गोष्ट रीड करून काढायची, रिव्ह्यूज बघायचे आणि त्यानंतर परचेस करायचं. सो याची लिंक आहे जी मी तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळेल, सो तिथं जाऊन चेकआउट करू शकता. ऑनलाईन शॉपिंगच्या रिलेटेड काही पण जर क्वेरी असेल, ज्यांना नाही करता येत शॉपिंग किंवा जनरली आधीची जी जनरेशन आहे त्यांना थोडंसंही डिफिकल्ट जातं ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी. कारण एक असतं ना की आपण ऑनलाईन जर पे केलं त्यांना तर आपलं अमाऊंट चाललं जाईल किंवा जो प्रॉडक्ट ऑर्डर केलेला आहे तो आपल्यापर्यंत येणारच नाही, असे भरपूर क्वेश्चन्स प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतात. सो असे जर काही प्रश्न तुमच्या माइंडमध्ये असेल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला बनवता येईल. सो हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. आणि 1 2 हां 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 हां
Shut the door. 5, 6. Huh? Pick up the stick. 7, 8. Huh? Lay them straight. 9, 10. Huh? Fit fat hen. तुझीच अच्छा हे तुझीच बुक आहे अन्वी. अच्छा एवढं सगळं कलर केलं. हा काईट. अच्छा हे पेंटिंग केली. अच्छा